नमस्कार. आज आपण बनवतोय मुळ्याची भाजी, तीही मुळ्याचा कोवळा पाला वापरून. इथून पुढे तुम्ही असा मुळ्याचा पाला फेकून देऊ नका. तो असा भाजीमध्ये वापरा. खूपच छान चविष्ट भाजी तयार होते. पाणी उकळलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मुळ्याचा पाला घातला आहे. हा 1 मिनिट उकळून घ्यायचा पाला, म्हणजे त्याची जी खरखर असते पानांची ती निघून जाते आणि छान अशी चविष्ट भाजी तयार होते. त्यानंतर आपण मुळ्याचं साल काढून घेतलं आहे. आपण 1 मुळा वापरतो आहे, त्याचं असं साल काढून घेतलं आहे आपण. साल काढून झाल्यावर याचे आपण छोटे छोटे तुकडे करणार आहे. तुम्हाला हव्या तेवढ्या आकारात तुम्ही करू शकता. साधारण एवढ्या साईजचे मी तुकडे केलेले आहेत. याच्यापेक्षा छोटे पण तुम्ही करू शकता. आता हे आपण खलबत्त्यामध्ये मुळा ठेचून घेणार आहे. त्याच्याबरोबर 3-4 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या अशा पण मी ठेचून घेतल्यात. अशा प्रकारे ठेचला आहे मुळा, तो काढून घेतला आपण. आता मुळ्याचा पाला जो आपण उकडून घेतला होता तो चिरून घ्यायचा आहे आपल्याला बारीक. छान हिरवागार रंग आहे मुळ्याच्या पालाचा. दोन्ही आपलं झालेलं आहे चिरून. आता तेल टाकलं आहे कढईमध्ये. त्याच्यामध्येच आपण 1 पाव चमचा जिरं टाकतो आहे. असं जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकायचा आणि त्याच्यातच ठेचलेला मुळा, ज्याच्यामध्ये लसूण पण आहे आणि मिरची पण आहे, असं सर्व ठेचलेला मुळा टाकून घ्यायचा आणि तो परतायचा आपल्याला छानपैकी. याच्यामध्येच आपण हळद घालतोय. हळद घालून पण छान परतून घ्यायचा हा मुळा. तर परतून झाल्यावर त्याच्यावर झाकण ठेवून 1 मिनिटासाठी शिजवून घेतलं आहे आपण. आता 1 मिनिट झालेलं आहे, असा शिजला आहे मुळा आपला. आता त्याच्यातच आपण जो पाला चिरला होता मुळ्याचा तो टाकणार आहे आणि परत छान परतून घ्यायचं आहे सगळं. डाळीचं पीठ टाकायचं, थोडं मीठ टाकायचं चवीनुसार आणि पाण्याचा हबका मारायचा थोडासा आणि परत थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं 1-अर्धा मिनिटासाठी, की तयार झाली आपली मुळ्याची भाजी. छान सुरेख असा रंग आलेला आहे भाजीचा आणि तितकीच चविष्ट पण होते ही. आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी पण खूप चांगली असते मुळ्याची भाजी. भाकरीबरोबर खूपच छान लागते. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ही भाजी कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.